येत्या 31 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे। या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात। कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं। त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो। आता कोणी स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असेल, तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं, तर कोणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतात। प्रत्येक जण हा प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत असतात। जर या काळामध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण जर केले तर याचे फळ हे आपल्याला दुपटीने मिळत असते। हे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो। या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारच्या आदिव्याधी आजार नष्ट होतात। याने मनुष्य दुःखमुक्त होतो। घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। पितृदोष व वास्तुदोष यावरतीही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात। त्यामुळेच आवर्जून गुरुचरित्राचे पारायण करावे। आपल्या कोणत्याही अडचणीवर गुरुचरित्र वाचन हे सकारात्मक अनुभव देत असते। आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय आहे। प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे, पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा इतर काही कामामुळे आपल्याला ते शक्य होत नाही, किंवा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही कारणे किंवा अडथळे असतात। यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही। तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल। तसेच आपली जी काही इच्छा, मनोकामना आहे ती देखील पूर्ण होईल। तर कोणता अध्याय वाचावा, तसेच कोणत्या सेवा कराव्यात याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी महाराजांची पूर्ण श्रद्धेने मनापासून स्वामी महाराजांची सेवा करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे। कारण ज्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेत असतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो। त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे आपण ग्रंथांचे वाटप करून देखील ही स्वामी सेवा करू शकता। मग श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल, तर आपण हे जे काही ग्रंथ आहेत अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहेत की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल। आपण जर एखाद्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ मिळत असते। तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता। तर ही सेवा आपण कधीही करू शकता, म्हणजेच तुम्ही 21 दिवसांमध्ये ही सेवा करू शकता किंवा तुम्ही 11 दिवसांमध्ये सुद्धा ही सेवा करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता। फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केले तरी चालेल। फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये याचे पठण करायचे नाही किंवा ही सेवा करायची नाही, कारण हा वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो। त्यामुळे ही वेळ सोडून आपण कधीही याचे पठण करू शकता, ही सेवा करू शकता। त्याचप्रमाणे मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही। त्यामुळे तुम्ही ही सकाळी सेवा करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता। त्याचप्रमाणे घरामध्ये मांसाहार होत असेल तर त्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची नाही। गुरुचरित्राचे पारायण या दिवशी आपल्याला करायचे नाही।
शक्यतो गुरुचरित्र पारायणाच्या दिवशी मांसाहार हा करूच नये, परंतु काही अडचण असतील किंवा घरातील काही व्यक्ती अशा आहेत की ते ऐकत नसतील तर तुम्ही ही सेवा चालू ठेवू शकता. घरामध्ये गोमूत्र शिंपडून आपल्याला ही सेवा सुरू ठेवायची आहे. तर ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि खडीसाखर घ्यायची आहे. जवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती आपण बोलायची आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला नारळ आणि खडीसाखर हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही सांगायचं आहे. तसेच मी ही सेवा करणार आहे, मी स्वामीचरित्र सारामृत पठण करणार आहे किंवा गुरुचरित्रामधील हा अध्याय पठण करणार आहे, मी 21 दिवसांची सेवा करणार आहे किंवा 11 दिवसांची सेवा करणार आहे, ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे म्हणत आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे. डोळे बंद करायचे आहेत आणि स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. स्वामी महाराज आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती नक्की पूर्ण करेल. परंतु आपण जी काही सेवा करणार आहात ती सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायला हवी. फक्त स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू देऊ नका. आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता. यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते. तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे. दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाठ पीठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, करंज ग्राम अंतरी, तीर्थे हिंडत पातला, बिलुवाडीची संगमा, तेथून मठ गाणगापुरी, वसेवारी दिनांची श्रमा. आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे. आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा हे श्रवण केले तरी सुद्धा चालेल. हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपल्याला रोज 108 वेळा हा श्लोक म्हणायचा आहे. 108 वेळा श्लोक म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी 21 वेळा तरी आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे. अगदी घरातील लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती देखील प्रत्येकजण ही सेवा करू शकतो. यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा. तुम्हाला स्वामी महाराज कधीच कमी पडू देणार नाहीत. यानंतर गुरुचरित्रामधील आपण 9वा अध्याय पठण करू शकता. 9वा अध्याय पठण केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात. आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात. परंतु हे पठण करत असताना आपल्याला एक नियम पाळायचा आहे. मी सकाळी 7 वाजता पठण करणार आहे किंवा सायंकाळी 8 वाजता पठण करणार आहे. जी काही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठण करावा. यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ मिळेल. तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा. त्याचप्रमाणे एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचे आहे. त्यानंतर गुरुचरित्रामधील 9वा अध्याय पठण करायचा आहे. पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे. मग घरामध्ये जे काही बनवलं असेल किंवा भाजी भाकरी असेल ते देखील दाखवली तरी सुद्धा चालेल. तसेच जे काही तांब्या भरून पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपल्याला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे. थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. हा अध्याय मोठ्याने वाचावा, ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल. तसेच जर तुम्हाला हा अध्याय पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून सुद्धा श्रवण केला तरी सुद्धा चालेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू 21 दिवस किंवा 11 दिवस तुम्ही हे करून पहा. स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामी महाराजांच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. स्वामींना आर्ततेने साथ घाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.